झी मराठी, चर्चा ही होणारच। चंदगड तालुक्यातील पारगड हेरे रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिनोळ येथील सीमा तपासणी नाका पथकानं मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूसह 5.6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई मंगळवारी करण्यात आली आहे। या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सुखदेव बाळासो कट्टीकर वय 24 आणि प्रमोद संभाजी हंडीफोड वय 26 दोघेही राहणार मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली यांचा समावेश आहे। मंगळवारी हे दोघे भरधाव वेगानं कारमधून पारगडहून हेरेगावच्या दिशेने जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला त्यांच्यावर संशय आला। संशयावरून पथकानं संबंधित कार थांबवून तपासणी केली। त्यामध्ये गोवा बनावटीची मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली। त्यानंतर कारसह एकूण 5,88,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दारूची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। ही कारवाई दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, हरिभाऊ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवान राहुल शिंदे, किरण बागुल, तुषार पवार, हर्षवर्धन भोसले यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली। अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली। सीमावर्ती भागात तपासणी अधिक कडक करण्यात येणार असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।